Hey everyone, welcome to the Judicial Wing, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. तर CBI, APP and Assistant Public Prosecutor and PP, Public Prosecutor ह्या दोन्हीही वॅकन्सी UPSC कडून पब्लिक सर्व्हिस कमिशन करणं इथे आउट झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये वॅकन्सीज किती आहे, तर पीपीच्या 25 वॅकन्सी आहे आणि एपीपीच्या 19 वॅकन्सी आहे. 2025चं हे नोटिफिकेशन आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस आहे आणि एक्झाम कधी होणार. तर दरवर्षी एक त्यांचा एक्झामचा एक क्रायटेरिया किंवा मॅनर म्हणू शकतो आपण. तर ते त्याच्यामध्ये काय करतात की फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन्स आणि परत अजून CBI आणि अशा 2-3 एक्झामिनेशन्स ते एकत्र घेतात. ठीक आहे. ईडी पण आता सध्या होऊ शकतं कदाचित की ते तीनही एकत्र एक्झाम्स घेतील. तर सिलेबस तिन्ही एकत्र एक्झाम्स घेतला तर हा राहणार आहे, हा जो मागच्या वर्षीचा सिलेबस आहे. बट जर ओनली CBI पब्लिक प्रोसिक्युटर आणि असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर यांच्यासाठी हे एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येत असेल तर इथे सिलेबस थोडा कमी करण्यात येणार आहे. जो की आधी CBIला एक सिलेबस होता तो राहणार आहे. तर सगळ्यात आधी आपण सिलेबसचं डिस्कशन करूया. जर तुम्ही CBI, PP किंवा APP या दोनच एक्झामिनेशनचा आता फॉर्म भरत आहे, कदाचित नव्याने अजून एक नोटिफिकेशन निघू शकतं फ्रॉड इन्व्हेस्टिगेशनचं आणि अजून एक नोटिफिकेशन निघू शकतं EDचं, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचं. तर त्याच्यामुळे हा तिन्ही एक्झामचा कंबाईन सिलेबस त्यांनी मागच्या वेळेस दिला होता 300 मार्कसाठी. 300 मार्कसाठी 2 तासाचा हा पेपर होतो आणि 2 आवरमध्ये 300 मार्काचा हा सिलेबस होता. पण याच्यामधनं 3 एक्झामिनेशनचा हा सिलेबस होता. त्यापैकी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया CBI PPला राहणार आहे. इंडियन पिनल कोडच्या जागी आता भारतीय न्याय संहिता असण्याची जास्त कोर्सेस राहणार आहे. त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम राहणार आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कदाचितच राहणार आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं सांगू शकत नाही कारण सिव्हिल प्रोव्हिजन इकडे देणार नाही. हा जो मी जसं सांगितलं की ईडीची एक्झाम पण कंबाईनली घेण्यात आली ती तर होता. जर ईडी, फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आणि CBI ह्या तिन्ही एक्झामिनेशन कंबाईनली कंडक्ट झाल्या तरच हा सिलेबस आहे. अदरवाईज CBI साठी कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नसणार आहे तर याला काढून टाकते मी. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी नसेल, रजिस्ट्रेशन ऍक्ट नाही राहणार आहे, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर नाही राहणार आहे. त्याच्यानंतर बँकिंग रेग्युलेशन नाही, लिमिटेशन ऍक्ट नाही, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरच्या जागी भारतीय न्याय सुरक्षा संहिता आपल्याला राहणार आहे. त्यानंतर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड जे की SEBI बिलकुलच राहणार नाही आहे, ह्या पण राहणार नाही आहे. FAE ऍक्ट, सरफेस ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग बिलकुल राहील CBI PPला. त्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऍक्ट आहे, हाही CBI PPला राहणार आहे. त्यानंतर लिमिटेशन्स लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप नसणार आहे आणि कंपनीज ऍक्ट नसणार आहे. इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी पण नसणार आहे. याच्यामध्ये अजून काही स्पेशल लॉज जर CBI PPची वेगळी एक्झाम घेतली तर त्याच्यामध्ये ते देणार आहे. बट तिन्ही कंबाईन जर एक्झामिनेशन यावर्षीही ते घेणार असेल कारण महिन्यानंतर ते नोटिफिकेशन काढतात. आता सध्या CBIचं आलंय, उद्या चालून 1-1.5 महिन्यानंतर फ्रॉड इन्व्हेस्टिगेशनचं येईल आणि EDचं येईल. तर ह्या कंबाईनली एक्झामिनेशन ते इथे करू शकतात. बट जर CBIच्या बाबतीत बघितलं तर हा सिलेबस CBIला एकट्या एक्झामला देण्यात येत नाही. CBI साठी फक्त क्रिमिनल्स इथे सब्जेक्ट्स असतात जे की मी आता तुम्हाला सांगितले आहे. तर आपण हा सिलेबस मधले काही आता CBIचा जर तुम्ही फॉर्म भरत आहात CBI PP आणि APPचा तर तुम्ही त्यामधले भारतीय न्याय संहिता असेल, ठीक आहे, मी थोडंसं स्क्रोल करून इथे तुम्हाला लिहून सांगेल की भारतीय न्याय संहिता तुम्ही स्टार्ट करू शकता प्रिपरेशनमध्ये. भारतीय न्याय सुरक्षा संहिता तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन आय थिंक दुसरा ऍक्ट दिला होता दॅट इज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऍक्ट. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऍक्ट तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही भारतीय कॉन्स्टिट्यूशन विथ द केस लॉज तुम्ही करू शकता. ठीक आहे, अजून याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग तुम्ही करू शकता. ठीक आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यानंतर इथे महत्वाचे जर कायदे बघितले
तर दुसरा जो आहे तर बस एवढे आता सध्या आपण प्रिझ्यूम करू शकतो की सीबीआय पीपीला इतके येतील म्हणून, ठीक आहे की नाही. बाकी आता ते एक्झामिनेशनचा सिलेबस जेव्हा देतील तेव्हा ते देतील, म्हणजेच 1 ते 1.5 महिन्यामध्ये तो सिलेबस आपल्या समोर येणार आहे. जसं त्यांनी अजून जर 2 नोटिफिकेशन काढले तर मग हा सेम सिलेबस आपल्याला एक्झामिनेशनला राहणार आहे. अदरवाईज सीबीआयला हा पूर्ण सिलेबस नाही आहे. मागच्या वर्षी सीबीआय 2023 मध्ये सीबीआय फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन्स डिपार्टमेंट आणि ईडी ह्या तिन्ही एक्झामिनेशन एकत्र घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे इतका मोठा सिलेबस होता. अदरवाईज सीबीआयचा हा कमीच सिलेबस असतो, जास्त मोठा नसतो. तरी आपण यातले क्रिमिनल सब्जेक्ट बाजूला काढून आता सीबीआय पीपीची तयारी नक्की करू शकतो. आता याच्यामध्ये तुमचा दुसरा डाऊट मी क्लिअर करणार आहे. नोटिफिकेशन तुम्हाला कुठेही मिळून जाईल, हे मागच्या वर्षीचं नोटिफिकेशन आहे. मी जरा घाईत असल्यामुळे पटकन व्हिडिओ बनवून मला पोटात निघायचे, त्यामुळे मी जे हवं होतं ते मीच घेतलंय, जे सिलेबस ज्याच्यामध्ये होतं ते घेतलंय. आता 33 इयर तुम्ही जर कंप्लीट झाले नसेल, म्हणजे अबो 33 इयर आहे, तर तुम्ही असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरसाठी भरू शकता. इथे प्रॅक्टिस क्रायटेरिया काहीही नसतो. फ्रेशर म्हणून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता डेफिनेटली, ठीक आहे. तर 33 वर्ष वय तुमच्या कमी पाहिजे, हे बघा दिलं आहे इथे. जनरल कॅटेगरी, ओबीसी, एसटी, ठीक आहे. स्टँडर्ड ऑफ द सुटेबल फॉर इंटरव्ह्यूज कॅन्डिडेट, मार्क्स दिले आहे त्यांनी की किती मार्कावर आम्ही तुम्हाला घेणार वरती. त्यानंतर मिनिमम मॅक्सिमम, आणि त्याच्यानंतर जर कास्ट तुमची कास्टमध्ये येत आहे तुम्ही SC ST, तर इथे 3 वर्ष 5 वर्ष तुम्हाला रिझर्वेशन मिळतं. पण तुमच्याकडे जर रिझर्वेशन तुम्हाला पाहिजे असेल UPSCच्या एक्झामिनेशनमध्ये, तर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेट असेल तरी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी एक ऑनलाईन प्रोसिजर असते, ते तुम्हाला सेंट्रलचं मिळून जाईल. पण आता त्याची रिक्वायरमेंट नाही आहे. आता जे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्यावर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. देन इंटरव्ह्यूच्या वेळेस ते सेंट्रलचं मागतील तेव्हा तुम्हाला ते द्यावे लागेल. जर कास्टमधून ओबीसी या याच्यातनं तुम्ही जर ओबीसी SC ST मधनं जर तुम्ही फॉर्म भरला तर हा एक मुद्दा इथे आहे. त्यानंतर पीपी APPचं सांगते मी तुम्हाला. आणि पीपीचं जे आहे तर डेफिनेटली पीपी पब्लिक प्रोसिक्युटरसाठी आफ्टर 33 म्हणजे 35 पर्यंत तुम्हाला पाहिजे वय. 33च्या प्लस असेल तुम्ही, आय थिंक 38 पर्यंत आहे वाटतं, इथे पण बघून घेऊया. तर 33च्या वर जर तुम्ही जात असेल की आता माझं वय तर 33 प्लस होत आहे, तर तुम्ही पीपी साठी अप्लाय करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे दिलेला आहे. यू कॅन सी हिअर इन द नोटिफिकेशन एज क्रायटेरिया ऑल्सो. कंबाईन रिक्रुटमेंट टेस्ट होती, त्यामुळे ह्या ज्या एज लिमिट्स सिलेबस आहे हा जास्त होता, ठीक आहे. सो आता मात्र इथे कंबाईनली नाही आहे. इथे सीबीआयचंच आता नोटिफिकेशन आलेलं आहे. तर सीबीआयच्या सिलेबसची तुम्ही तयारी करा, जे मी इथे सॉर्टिंग आउट तुम्हाला करून दिलेला आहे सिलेबस. क्रिमिनलचा भारतीय न्याय संहिता, कॉन्स्टिट्यूशन, भारतीय साक्ष अधिनियम, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऍक्ट, हे तुम्ही करू शकता. बाकी जर अजून फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन 2nd मंथमध्ये विदिन अ मंथ 2 मंथमध्ये जर ईडी आणि फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन किंवा अजून काही एक्झामिनेशन ते पीपी पब्लिक प्रोसिक्युटरच्या काढत असेल तर मग हा सिलेबस तुम्हाला राहील, जो की हा तुम्हाला पूर्ण कंप्लीट करावा लागणार आहे. सो दिस इज द सिलेबस. एक एक्सपेक्टेड सिलेबस आपण इथे पाहिलेला आहे, ठीक आहे. तर हा झाला तुमचा एक डाऊट क्लिअर एक्झामिनेशन बद्दल. तर तुम्ही तिथे चेक करा, UPSC वर जा, पहिलंच तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल CBI APP आणि CBI PP. तर तिथे अप्लाय करा. अप्लाय करून तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स फिलअप करावे लागतील पूर्ण, आणि डॉक्युमेंट्स फिलअप केल्यानंतर तुम्ही बघू शकता. पण 33 प्लस असेल तर तुम्ही PP ला अप्लाय करा. अंडर 33 असेल तर तुम्ही APP ला अप्लाय करू शकता. आणि प्लस 7 वर्ष समथिंग प्रॅक्टिस असेल तुमची तर तुम्ही PP ला अप्लाय करू शकता. अदरवाईज नाही, कारण PP साठी प्रॅक्टिस सांगितली आहे, तसंच APP साठी प्रॅक्टिसची काही गरज नाही आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीमध्ये तुम्ही इथे जाऊ शकता. बाकी कास्ट सेंट्रलचं वगैरे आहे ते नंतरचा विषय आहे, जेव्हा इंटरव्ह्यू येईल तेव्हा, ओके. तर क्लासेस संदर्भात सांगायचं तर हिंदी सायडर लोकांचे फार फोन येतात की क्लासेससाठी, बट हिंदीमधून कंडक्ट करायचे असेल तर वेगळा वेळ आणि वेगळी बॅच घ्यावी लागते. त्यामुळे माझ्याकडे एवढा वेळ सध्या लाईव्ह बॅच घ्यायला कमी पडेल. दॅट्स वाय आय एम नॉट कंडक्टिंग द लेक्चर इन अ हिंदी लँग्वेज, बट मराठी JMFC किंवा DJ च्या बॅचेस ज्या चालू आहे आता, त्यासोबतच मी भारतीय न्याय सुरक्षा संहिता ऑलरेडी विषय सुरू आहे, त्याचा टाइम आहे 8:30 AM. तर तुम्ही या बॅचमध्ये ऑलरेडी जे एक आय थिंक जस्ट सेक्शन 60 पर्यंत इथे झालेलं आहे, 4-5 दिवस झाले हा विषय सुरू करून, तर त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता या बॅचला भारतीय न्याय सुरक्षा संहितासाठी. की याच्यामध्ये
कंटिन्यू बॅच करू शकता. हा झाल्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम, त्यानंतर भारतीय न्याय संहिता हे सब्जेक्ट होणार आहे या बॅचमध्ये. तर तुम्ही CBI-PPE साठी जर प्रिपेअर करू शकत आहे तर याच्यामध्ये तिन्ही विषय तुमचे इथे होऊन जाईल. त्यानंतर तोपर्यंत UPSC तुम्हाला सिलेबस देईलच, तर मग त्यानंतर UPSCच्या सिलेबस अकॉर्डिंग आपण जाऊ. पण UPSCचं काम पटापट असतं. डिसेंबरच्या आत ही एक्झाम कंडक्ट होईल आणि लवकरात लवकर तुमचा सिलेबसही ते देतील. ठीक आहे. तर 300 मार्काची एक्झाम्स आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. एक्झाम सेंटर तुमचं मुंबई असणार आहे, जे की आपल्याला जवळ पडतं. आणि अशा प्रकारे तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकता. आणि खूप काही असं नाही आहे UPSCची एक्झाम आहे तर आपण क्रॅकच करू शकत नाही वगैरे. तुम्ही डेफिनेटली क्रॅक करू शकता. शेवटी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे, पण ऑल इंडिया कॉम्पिटिशन असतं, त्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रॉपर वर्ड टू वर्ड हे करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये केस लॉज खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे केस लॉजवर भर देणं खूप गरजेचं आहे. इवन फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन आणि इवन क्रिमिनल. तर यामध्ये केस लॉज खूप महत्त्वाचे आहे. तर एक एक सब्जेक्ट आता आपण, जसं की तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. स्पेशली मी CBIची बॅच अशी काही घेणार नाही आहे, बट तुम्ही जे कॉमन सब्जेक्ट आहेत ते DJ चे विषय सध्या सुरू आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही करू शकता. देन जे काही UPSC एक्स्ट्रा सब्जेक्ट देणार आहे ते मी एक्स्ट्रा टाइममध्ये तुम्हाला डेफिनेटली कव्हर करून देणार आहे. तर हा तुमचा क्रायटेरिया झाला. तर कोणत्याही प्रकारे UPSC आहे, आपण एक्झाम द्यायची की नाही, आपण पास हो की नाही हे घाबरून न जाता, एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे असेल UPSCचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यास करण्याची जर तयारी असेल, जो अभ्यास करू शकतो 7 ते 8 तास बसून, त्यांनीच हा फॉर्म भरावा. अदरवाईज मुंबईला जाऊन एक्झाम देण्यासाठी ऑल इंडिया कॉम्पिटिशनमध्ये उतरू नये असं माझं पर्सनल मत आहे. जो ही विद्यार्थी ते 5 तास आत्ता सुरुवात करत असेल आणि नोटिफिकेशन निघाल्यानंतर 7 ते 8 तास अभ्यासाची तयारी दाखवत असेल आणि तो करू शकत असेल तर डेफिनेटली त्यांनी इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. आता सेल्फ स्टडीवर हा अभ्यास होऊ शकतो का, तर डेफिनेटली होऊ शकतो, बट कॉम्पिटिशन खूप हाय लेवलचं आहे. त्याच्यामुळे केस लॉज किंवा प्रश्न टेस्ट सिरीज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला उतरावं लागतं. 300 मार्काचा पेपर आहे, त्याच्यामध्ये 2 तास वेळ आहे. तर ते कसा पेपर असतो, काय असतं, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे. जर तुम्हाला प्रॉपरली क्रॅकच करायची असेल एक्झाम तर डेफिनेटली इंटरव्ह्यूला जायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही कोणाच्या तरी गायडन्स अंतर्गतच तयारी करायला हरकत नाही. बाकी तुम्ही सेल्फ स्टडीही करू शकता, नो मॅटर. सेल्फ स्टडी इज ऑल्सो बेटर आहे, पण त्यामध्ये प्रॉपरली सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये ही वेळ जातो. डिसेंबरपर्यंत जर एक्सपेक्टेड एक्झाम्स असेल तर जवळपास तुमचे आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिन्याचा वेळ तुमच्याकडे डेफिनेटली आहे. तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करायची आहे. त्यामध्ये BNSS त्यानंतर BSA आणि कॉन्स्टिट्यूशन हे 4-5 सब्जेक्ट तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहे, जे की मी ते तुम्हाला लिस्ट देण्याचा प्रयत्न करते. हे सब्जेक्ट तुम्ही आत्ताच लिहून ठेवा की आपल्याला हे करायचेच आहे. ठीक आहे की नाही. बाकी मला अजूनही सब्जेक्ट माहित आहे की CBIला काय येईल, पण डोंट वरी, MPSC सारखा खूप लेट होत नाही ते. लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर सिलेबसच आपण प्रॉपरली स्टडी करूया. तर भारतीय न्याय संहिता प्रॉपरली करणं गरजेचं आहे विथ केस लॉज. ठीक आहे की नाही. त्यानंतर भारतीय न्याय सुरक्षा विथ केस लॉज अँड अमेंडमेंट सेक्शन्स, भारतीय साक्ष अधिनियम with the case laws and amendment, and moreover the Constitution of India, all about it's all depends upon the case laws and amendment. खूप महत्त्वाचं. त्यानंतर नॅशनल नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऍक्ट आहे. त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स ऍक्ट एक असतो तुम्हाला. ठीक आहे. असे काही CBIचे मेन सब्जेक्ट आहे तुमच्याकडे. अजून 7-8 सब्जेक्ट इथे मी सांगू शकते तुम्हाला, बट मी आता सांगणारच नाही, कारण की एवढं तुम्हाला करायलाच 2 महिने लागणार आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात करा, तोपर्यंत UPSCचा सिलेबस आपल्याला प्रॉपरली मिळेलच. जसं मी सांगते की 3 एक्झाम परत अजून त्यांनी कंबाईन घेतल्या, तर हा जो ओल्ड सिलेबस आहे हा सगळा राहणार आहे. अदरवाईज फक्त CBIचं जर बघितलं तर एवढा सिलेबस राहू शकतो, आणि खूप सोपा क्रिमिनल सिलेबस आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याला क्रॅक करू शकता. तो डोंट वेस्ट युअर टाइम, स्टार्ट युअर प्रिपरेशन राईट नाव. आणि जे काही मदत लागली किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. ओके. तर 33च्या वर मी अजून सांगते, 33+ असेल तर तुम्ही PP साठी जा. 33च्या आतमध्ये आहे, फ्रेशर आहे तर तुम्ही APP असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर ऑफ द CBI साठी जाऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, 10th पे स्केल आहे, त्यामुळे यू कॅन इमॅजिन द पोस्ट. ओके. पोस्ट ऑल ओव्हर इंडिया राहणार आहे. सो दिस इज द नोटिफिकेशन, न्यू नोटिफिकेशन आहे. UPSC वर जा. UPSC वर
गेल्यानंतर पहिलेच तिथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल CBI PP APP अप्लाय करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.